नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुकचा विशेष कार्यक्रम दिनविशेष। 21 जानेवारी 1761 रोजी केवळ 16 वर्षांचे असताना थोरले माधवराव पेशवे यांनी पेशवाईची सूत्रे हाती घेतली। ही घटना मराठा इतिहासात एक महत्त्वपूर्ण टप्पा होती। पानिपतच्या युद्धात त्यांचे थोरले भाऊ विश्वासराव वीरमरण पावले। त्यामुळे बाजीराव पेशवे यांच्या मृत्यूनंतर माधवराव हे पेशवे पदाचे स्वाभाविक वारस ठरले। साताऱ्याच्या छत्रपतींनी त्यांना राज्याभिषेक करून पेशवाईची वस्त्रे दिली। माधवराव यांनी पेशवाई स्वीकारली। तेव्हा मराठा साम्राज्य अत्यंत कठीण परिस्थितीतून जात होते। पानिपतच्या पराभवानंतर मराठ्यांची शक्ती कमजोर झाली होती। त्याचबरोबर पेशवे कुटुंबात अंतर्गत कलह सुरू होता। रघुनाथराव यांच्यासारखे काही सरदार पेशवाईवर दावा करत होते। या सर्व परिस्थितींमध्ये माधवरावांनी गंभीरपणे राज्याची सूत्रे हाती घेतली आणि मराठा साम्राज्याला पुन्हा एकदा उंचावण्याचे काम केले। 21 जानेवारी 1958 रोजी भारतात प्रताधिकार म्हणजेच कॉपीराइट ऍक्ट लागू झाला। हा कायदा लेखकांच्या, कलाकारांच्या आणि सर्जकांच्या बौद्धिक संपत्तीचे संरक्षण करण्यासाठी तयार करण्यात आला होता। या कायद्यामुळे साहित्य, संगीत, चित्रकला, शिल्पकला, छायाचित्रण आणि इतर अनेक प्रकारच्या कलाकृतींना कायदेशीर संरक्षण मिळाले। याचा अर्थ असा की कोणतीही व्यक्ती दुसऱ्याच्या मूळ कामाचा अनधिकृतपणे वापर करू शकत नाही। हा कायदा भारतातील साहित्यिक त्याचबरोबर कलात्मक क्षेत्रासाठी एक पायाभूत कायदा बनला। यामुळे सर्जकांना आपल्या कामांचे मूल्य प्राप्त करण्याची आणि त्यांच्या कामांच्या प्रसारास प्रोत्साहन मिळाले। या कायद्यामुळेच आज आपण विविध प्रकारच्या कलाकृतींचा आनंद घेऊ शकतो। 21 जानेवारी 1910 रोजी पुणे येथे जन्मलेले शांताराम आठवले हे मराठी चित्रपटसृष्टीचे एक अतुलनीय नाव होते। केवळ दिग्दर्शक म्हणूनच नव्हे तर लेखक, कवी आणि गीतकार म्हणूनही त्यांनी आपली ओळख निर्माण केली। त्यांच्या लेखणीतून निघालेल्या गीतांनी मराठी चित्रपटसृष्टीला एक नवी ऊर्जा दिली। प्रभात फिल्म कंपनीमध्ये काम करत असताना त्यांनी अनेक चित्रपटांसाठी गीत लेखन देखील केले। त्यांची गीते आजही मराठी चित्रपट प्रेमींच्या हृदयात घर करून आहेत। शांताराम आठवले यांनी केवळ मराठीच नव्हे तर हिंदी आणि त्यासोबतच इंग्रजी चित्रपटांचेही दिग्दर्शन केले। त्यांचा शेवग्याच्या शेंगा हा मराठी चित्रपट त्यांच्या दिग्दर्शन कौशल्याचे एक उत्तम उदाहरण आहे। त्यांच्या साहित्यिक योगदानाबद्दलही ते प्रसिद्ध होते। त्यांनी अनेक कविता, लेख आणि पुस्तके लिहिलेली आहेत। त्यांच्या लेखनातून त्यांचे देशप्रेम आणि सामाजिक जाणीव स्पष्टपणे दिसून येते। महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध राजकारणी, अर्थशास्त्री आणि समाजसेवक प्राध्यापक मधु दंडवते यांचा जन्म 21 जानेवारी 1924 रोजी झाला। ते कोकण रेल्वेचे शिल्पकार म्हणूनही प्रसिद्ध होते आणि त्यांनी भारतीय राजकारणात एक वेगळी छाप उमटवली। प्राध्यापक दंडवते यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक महत्त्वपूर्ण पदांवर कामे केली। ते जनता दल त्यासोबतच जनता पक्षाचे प्रमुख नेते होते। 1971 ते 1990 या कालावधीत ते राजापूर मतदारसंघातून सलग 5 वेळा लोकसभा सदस्य म्हणून निवडून आले। मोरारजी देसाई यांच्या प्रधानमंत्री पदाच्या काळात ते रेल्वे मंत्री म्हणूनही काम पाहत होते। प्राध्यापक मधु दंडवते हे एक समाजवादी विचारवंत म्हणून ओळखले जात होते। त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत गरीब आणि वंचितांच्या हितासाठी अनेक कामे केली। कोकण रेल्वे प्रकल्प हा त्यांच्याच प्रयत्नांचे फळ होता। या प्रकल्पामुळे कोकणच्या विकासाला मोठी चालना मिळाली। 21 जानेवारी 1924 रोजी रशियन क्रांतीचा एक महत्त्वपूर्ण नेता आणि सोव्हिएत संघाचा संस्थापक व्लादिमीर लेनिन यांचा जन्म झाला। लेनिन यांनी 1917च्या रशियन क्रांतीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती आणि सोव्हिएत संघाच्या स्थापनेमध्ये त्यांचा मोठा हात होता। त्यांच्या विचारांनी जगभरातील कम्युनिस्ट चळवळीवर खूप प्रभाव पाडला। लेनिन यांचा जन्म 10 एप्रिल 1870 रोजी रशियामध्ये झाला। त्यांनी लॉचा अभ्यास केला होता, पण त्यांचे लक्ष केवळ आणि केवळ राजकारणात होते। रशियातील झारशाही विरुद्धच्या लढ्यात त्यांनी सक्रियपणे भाग घेतला।
1903 मध्ये त्यांनी रशियन सोशलिस्ट डेमोक्रेटिक लेबर पार्टीचे बोल्शेविक पक्षात फूट पाडली आणि त्याचे नेतृत्व देखील केले। 1917 मध्ये झालेल्या फेब्रुवारी क्रांतीनंतर लेनिन रशियात परतले आणि ऑक्टोबर क्रांतीचे त्यांनी नेतृत्व केले। या क्रांतीत झारशाहीचा अंत झाला आणि रशियात कम्युनिस्ट सरकार स्थापन झाले। लेनिन यांनी नवीन आर्थिक धोरण लागू केले, ज्यामध्ये खाजगी मालमत्ता आणि बाजारपेठेलाही काही अंशी मर्यादित स्वातंत्र्य देण्यात आले। त्यांनी शेतकरी आणि कामगारांच्या हक्कांसाठी मोठा लढा दिला आणि त्यासोबतच शिक्षण आणि आरोग्य सेवांवर भर दिला। लेनिन यांच्या मृत्यूनंतर सोव्हिएत संघात जोसेफ स्टालिन सत्तेवर आले आणि लेनिनच्या विचारांमध्ये त्यांनी बदल करून त्यांनी एक हुकुमशाही राज्य उभारले।